इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज सोलापूर। भीमाशंकर पोलासे राहणार सलगर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर असे खून झालेल्या 27 वर्षीय युवकाचं नाव आहे। सदरची भयानक घटना 6 मे 2024 रोजी सलगर येथे घडली। आरोपी मल्लप्पा गणपती पोलासे, सुरेश मल्लप्पा पोलासे आणि उमेश मन्नप्पा पोलासे यांच्या वतीनं 307 कलमानुसार गुन्हा दाखल होऊन सध्या कोर्टात न्याय प्रविष्ट आहे। सदरच्या तिन्ही आरोपींनी बनावट जन्म दाखला तयार करून जामीन घेतल्याचा आरोप मैताचे वडील श्रीकांत पोलासे यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे। बाहेर आल्यानंतर दमदाटी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। यासोबतच यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा खळबळजनक दावा मयत मुलाचे वडील भीमाशंकर पोलासे यांनी केलाय। लवकरात लवकर सदरच्या आरोपींवर कारवाई व्हावी, अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा परिवारानं दिला आहे। माझं नाव राजशेखर अप्पाराव पोलासे, राहणार सलगर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर। दिनांक 6/5/2024 रोजी माझा चुलत भावाचा भीमाशंकर श्रीकांत पोलासे याचा शेतात क्रूरपणे हत्या केली आरोपींनी। मग ह्या हत्या करण्याच्या पाठीमागे सुद्धा त्या आरोपीवर 307 गुन्हा दाखल होते। त्यांनी त्यांचा मोठा बंधू धोंडापावर सुद्धा त्यांनी मारहाण केले होते। नंतर ही जो भीमाशंकर मयत झालाय, ज्याची हत्या केली, त्याच्यावर त्यांनी 2021 मध्ये टाटा सुमो गाडी घातली होती। त्यावेळी दुसरी शेजारी बाईचा एक पाय मोडला होता, सुनंदा भरोळेचा सुद्धा। ते संपूर्ण व्हिडिओ फुटेज आहेत आमच्याकडे। आणि आज रोजी ह्याच्यातला जो मुख्य आरोपी तो फरार आहेत। आणि आज रोजी हा मुख्य आरोपी फरार राहण्यामागचं एक उद्देश आहे की संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होतोय। ह्याच्या पाठीमागे कारण आहे, माझं नाव राजशेखर अप्पाराव पोलासे आहे। आता चुलत भावाची हत्या झाली, ह्याच्यापूर्वी सुद्धा माझा भाऊ हनुमंत अप्पाराव पोलासे सुद्धा यांनी बेपत्ता करून हत्या केलेल्या आहेत। गाव सीमावर्ती, कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावर्ती भागात असल्यामुळे यांनी हत्या करून यांनी बॉडी लंपास करतात। आणि कारण यांची इस्टेटीच्या वादातनं आणि संघटित गुन्हेगाराची एक टोळी आमच्यात। आजपर्यंत माझ्या गावात 10 ते 12 हत्या झाल्या, अंदाज मी सर्व तुम्हाला नावं सुद्धा देतो। आणि एकही आरोपींना सजा लागत नाही। आणि ज्यावेळी बावडी बेपत्ता करतात त्यावेळी आपण येऊन अक्कलकोट पोलीस स्टेशनला आपण फिर्याद दाखल करून त्यावेळी FIR घेत नाहीत आणि मिशिंगी दाखल करत नाहीत। ज्यावेळी आम्ही वरिष्ठांकडे अर्ज देतो, नंतर वरिष्ठांकडून संबंधित अक्कलकोट नॉर्थ पोलीस स्टेशनला ज्यावेळी अर्ज येतो त्यावेळी फिर्यादीला बोलून घेतात आमच्यासारख्यांना। आणि बोलून घेऊन पोलीस अधिकारी आणि आरोपी तिथं मारहाण करून ते अर्ज मागे घ्यायला भाग पडतात। जर मागे नाही घेतलो तर त्यांनी हे बनावट सही करून त्यांनी केस निकाली काढतात। म्हणजे हे भीमाशंकरचं हत्या व्हायचं पाठीमागं कारण हे पोलीस अधिकाऱ्यांनी माननीय अनंत कुलकर्णी म्हणून 2021 साली मी ज्यावेळी मुंबई आझादमध्ये उपोषण केलो त्यावेळी पोलीस महासंचालक साहेबांनी, संजय पांडे साहेबांनी अनंत कुलकर्णी साहेबांची नियुक्ती केलेली होती। अनंत कुलकर्णी साहेबांनी माझ्या भावाचा हनुमंत अप्पाराव पोलासे याच्या हत्याचं सर्व पुरावा गोळा केले होते। आरोपी गजाआड होईल ह्याच उद्देशाने त्यांनी त्यांची लगेच बदली करण्यात आली। आणि बदली केल्यावर ज्यांनी जे पुरावा रेकॉर्ड गोळा केले होते अक्कलकोट नॉर्थ पोलीस स्टेशनला, त्यांची बदलीने सर्व पुरावा गोळा केले, ते संपूर्ण पुरावा नष्ट केले। ते अधिकारी आहेत BD बहिरगुंडे आणि वाळके आणि जितेंद्र कोळी वरिष्ठ निरीक्षक, आणि नंतर चंद्रशेखर शिंदे म्हणून ते मुंबईचे पोलीस महासंचालक कार्यालय अधीक्षक आहेत। या सर्व अधिकाऱ्यांचे माझ्याकडे पुरावा आहेत। आणि ॲडिशनल SP हिम्मत जाधव सुद्धा ह्याच्यात सहभागी आहेत। मग मी वारंवार त्यावेळी जिल्हाधिकारी साहेबांना गाठ घेतलो आणि पुन्हा SP साहेबांकडे गेलो की हा अधिकाऱ्यांनी कुलकर्णी साहेबांची एव्हिडन्स पुरावा नष्ट केलेले आहेत, या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी, माझा भावाचा तपास अनंत कुलकर्णीकडे द्यावा। तर होय म्हणले, जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा 2 वेळा होय म्हणले, नंतर SP साहेबांनी सुद्धा होय म्हणले, तोंडीच सांगितलं मला मी देतो आम्ही त्याच्याकडे। हे इस्टेटीच्या वादातनं झालेलं आहे साहेब, शेत जमीन इस्टेटीच्या वादातनं हा संपूर्ण वाद झालेला आहे साहेब। म्हणजे ज्यावेळी आम्ही लहानपणी श्रीकांत पोलासे यांचं आणि मल्लप्पा पोलासे हे सख्खे भाऊ आहेत। या रस्त्याच्या कारणावरून ह्यांचा वाद होऊन त्यांनी अगोदर मग मोठ्या मुलाला शेतात मारून टाकले, मेलय म्हणून ह्याला सोडून झाले। नंतर 2 नंबरचा आता जे हत्या केलेले त्या मुलाच्या अंगावर त्यांनी गाडी घातली, टाटा सुमो गाडी घातल्यावर ते सुद्धा जखमी झाला। आणि नंतर दुसऱ्या बाईचं सुद्धा शेजारचा पाय मोडले। हा रस्त्याचं। आणि लहानपणी सर त्यांनी माझं वडील आंधळा होते, त्या आंधळा असल्या कारण माझ्या वडिलाकडून त्यांनी घर घेतले होते। नंतर आम्ही त्याच्याकडनं घर घेतले, ही दुश्मनी त्यांच्या मनात ठेवून, ही खुन्नस मनात ठेवून त्यांनी माझ्या भावाचा बेपत्ता हत्या केली। आणि श्रीकांत गणपती पोलासे ह्याचा मुलाचा जो भीमाशंकर पोलासे ह्याचा मुलाचा हत्या करण्याचं पाठीमागं कारण म्हणजे रस्त्याच्या वादावादीवरून, म्हणजे शेत दोन्हीचं एकत्र आहे। म्हणजे रस्ते सलगर येथे शेत आहे सर।
आणि त्या रस्त्याच्या वादातनं त्यांनी हे ऊसातनं पिकातनं तुम्ही जनावर घेऊन जा, हे तुला काय करायचं ते करून घे, ह्या दमदाटी देऊन त्यांनी अगोदर ह्या पोराला मारले धोंडापाला शेतात, मग हे मेले म्हणून ह्याला सोडून आले. नंतर घरात येऊन त्यांनी पुन्हा भीमाशंकर आत्ताची हत्या केली, ह्याच्या अंगावर टाटा सुमो गाडी घातली आणि त्याची व्हिडिओ फुटेज आहे. त्यावेळी वेळी शेजारी एक बाई होती आमच्या घरा शेजारी, त्या सुनंदा भडोळे, ह्याच्या अंगावर गाडी जाऊन त्याची सुद्धा पाय तुटले आणि आरोपीवर 307 गुन्हा दाखल असताना आरोपींनी खोटी बनावट, त्यांची जन्म म्हणजे डेट ऑफ बर्थची बनावट त्यांनी कागदपत्र तयार करून त्यांनी 307 मधून आरोपी जामीनवर आले. जामीनवर आल्यानंतर श्रीकांत पोलाशे माझा काका आहे, ह्याला त्यांनी वारंवार धमक्या दिले की मी तुला केस माघारी घे नाही तर तुला जीव मारतो. मग ह्यांनी केस माघारी घेतले नाही. त्यावेळी संबंधित पोलीस स्टेशनकडे ह्यांनी तक्रार सुद्धा लेखी तक्रार दिले, पण पोलिसांनी सुद्धा त्यांनी काही कारवाई न केल्यामुळे 6/5/2024 रोजी त्यांनी भीमाशंकर पोलाशेची हत्या केली. ह्याची सुद्धा त्यांनी बावडी बेपत्ता करणार होते. जवळजवळ 400 ते 300 फूट त्याची बावडी ओढत आणलेली आहेत त्यांनी. मग ह्यांनी समोर दोघं बापले गेल्यावर त्यांनी डोसक्यात दगड घालून त्यांनी पुन्हा तिथून फरार झाले. मग ही बावडी बेपत्ता करतात आणि नंतर पोलीस स्टेशनमध्ये एक तर FIR दाखल तयार करून घेत नाही आणि मिशिंगही दाखल करून घेत नाही. हे आजवरचा अक्कलकोट नॉर्थ पोलीस स्टेशनचं आपण 2022चं जरी दप्तर चेक केलं तरी सर्व सत्य बाहेर येतो. आणि हे हो सर, तुमच्या शेताला रस्ता आहे किंवा नाही? हो आहे सर. तुमचा स्वतंत्र रस्ता असताना हे भांडण होण्याचं नेमकं कारण नाही सर, ते रस्ता तर जात नाही सर, हे दडपशाही गुंडगिरी आहे. सामूहिक विहीर सुद्धा होता, सामूहिक विहीर सुद्धा त्यांना सोडून दिलेला आहे. त्यांना रस्ता सुद्धा 12 फूट चालणारा रस्ता दिलेला आहे, तरी सुद्धा पिकाचं नासधूस करणे हा त्यांचा मूळ वरती आहे. यासाठी वरिष्ठांना भेटल्या आणि संबंधित जे SP आता सोलापूर, हो सर, हो सध्याच्या परिस्थितीला भेटा. आता मागचे 2-3 महिने कसं इलेक्शनचा काळ होता, हो बरोबर सर. आता सध्या जिल्हाधिकारी असतील किंवा SP असतील यांना आपण भेटलाय? हो भेटलो साहेब, इलेक्शनच्या अगोदर सुद्धा मी भेटलेलो आहे साहेब. माननीय कलेक्टर साहेबांना सुद्धा भेटलोय, माननीय अधीक्षक साहेबांना सुद्धा भेटलेलो आहे. साहेब अनंत कुलकर्णी तपास केलेले हे माझं भावाचं हनुमंत अप्पाराव पोलाशे हत्याचं तपासाचं मूळ जे रेकॉर्ड होतं, जे दप्तर म्हणजे जे पुरावे गोळा केले होते ते पुरावा नष्ट केलेले संबंधित अधिकारी कारवाई करा आणि माझा भावाचा तपास अनंत कुलकर्णीकडे द्या. मग त्यावेळी म्हणतात की ते बदली होऊन गेलेले आहेत. जर समजा कायद्यात जर बदली होऊन गेलेल्या अधिकाऱ्यांसाठी जर तपास द्यायचं नसेल, असं जर कायद्यात आणि घटनेत जर उल्लेख असेल, तर बार्शीच्या हत्याच्या गुन्हे तपास तुम्ही मंगळवेढा DYSP ताईसाहेबांकडे कसं काय दिले? मग अनंत कुलकर्णी साहेबांकडे जर तपास दिले असते तर आरोपी सुद्धा अटक झाले असते. आणि ही आज रोजी म्हणजे 5/7/2024 रोजी माझा चुलत भावाचा हत्या झाला नसता. वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल. 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है. यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है. क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है. बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स है. राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है. आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं. साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं. बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है. अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में.